नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सरोज थिंकिंग ॲट 1 2 3 या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण माहिती घेणार आहोत की तुम्ही म्हणजे तुमच्या क्वालिफिकेशननुसार जॉब ओपनिंग्ज म्हणजे जॉबच्या जाहिराती कुठं शोधायच्या. पहिल्यांदा तुमच्या ब्राउझरवर जाऊन गूगल आपलं सर्च करा. गूगल सर्च इंजिन ओपन करायचे. त्यानंतर आज आपण एका वेबसाईटबद्दल माहिती घेऊया. जेव्हा तुम्ही गूगल इंजिन सर्च करता त्यानंतर गूगल ऑन करायचं. गूगलवरून बऱ्याच गोष्टी शोधायला सोपं जातं, त्याच्यामुळे गूगलचं सर्च इंजिन ऑन करून घ्यायचं. त्यानंतर तुम्ही माझी नोकरी ही एक वेबसाईट आहे, माझी नोकरी म्हणून. जनरली जरी तुम्ही माझी नोकरी असा शब्द टाईप केला तरी त्यांचं पेज ओपन होतं. माझी नोकरीवरती तुम्ही बघू शकता, इथं पहिलीच वेबसाईट आलेली आहे. तुम्हाला जनरली जर माहीत असेल तर शेजारी बऱ्याचदा आपण सर्च करतो तेव्हा पॅरलल बऱ्याच ओपन होतात. पहिली जी वेबसाईट असते त्या वेबसाईट शेजारी जर स्पॉन्सर्ड किंवा ॲडव्हर्टाईज असं लिहिलं नसेल तर ती ऑफिशियल वेबसाईट असते. ह्या वेबसाईटवरती तुम्ही क्लिक करू शकताय. माझी नोकरी ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुम्हाला समोरच दिसतील की वेगवेगळ्या रिक्रुटमेंट जाहिराती त्यांची माहिती समोर दिलेली आहे. म्हणजे न्यू अपडेट्स म्हणून वरचा जो भाग आहे तिथं आत्ता ज्या नवीन जाहिराती कोणकोणत्या आल्या त्याच्याबद्दल माहिती दिलेली असते. त्याच्यानंतर खाली नवीनतम भरती त्याचे इन डिटेल्स तुम्हाला वेबसाईट इन डिटेल्स माहिती तिथे मिळत असते. आता पहिल्यांदा तुम्ही काय करायचं की वर्तमान भरती म्हणजे काय, आता सध्या कोणकोणत्या जाहिराती आहेत, आता सध्या आपण कोणकोणत्या गोष्टीसाठी अर्ज करू शकतो ते. आता इथंच बघा, RRB म्हणजे रेल्वे रिक्रुटमेंटची रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डची ज्युनियर इंजिनियरची जाहिरात आलेली आहे. मग त्याच्यासमोरच त्याची लास्ट डेट त्यांनी दिलेली असते. लास्ट डेट त्याचे फॉर्म भरण्याची लास्ट डेट किती आहे, 30 ऑगस्ट लास्ट डेट आहे. त्यानंतर नाबार्ड भरतीसुद्धा निघालेली आहे. ज्यांना बँकिंग सेक्टरमध्ये जॉब करायचे, भविष्य करायचे ते विद्यार्थी राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 102 जागांसाठी भरती आहे. त्याची लास्ट डेट आहे 15 ऑगस्ट. तुम्ही ह्या जाहिरातीवर क्लिक केलं की त्या जाहिरातीमध्ये तुम्हाला साधारण त्याचे डिटेल्स बघायला मिळतात. म्हणजे नॉमिनल डिटेल्स असतात, बाकी सगळे डिटेल्स तुम्ही त्यांच्या जाहिरातीमध्ये बघू शकताय. पोस्ट कोणकोणत्या निघाल्यात, असिस्टंट मॅनेजर ग्रेड A RDBS आणि असिस्टंट मॅनेजर ग्रेड A राजभाषा, त्याला 2च जागा आहेत. असे टोटल 102 जागा आहेत. आणि त्यांनी पुढं सांगितलेलं असते की त्या पदाचं काय अर्हता आहे, शैक्षणिक अर्हता म्हणजे एज्युकेशनल एलिजिबिलिटी दिलेली असते. मग ह्यात तुम्ही डिटेल्स बघू शकताय. एज लिमिट देतात, नोकरीचं ठिकाण देतात, फी स्ट्रक्चर असतं आणि बाकी त्यांची परीक्षेचा संभावित दिनांक असतो. ह्याच्या खाली तुम्ही जेव्हा जाल तेव्हा तुम्हाला त्या जाहिरातीचं PDF इथं बघायला मिळतं. क्लिक हिअर केलं की ती जाहिरातीचं PDF ओपन होतं समोर आपल्या. त्यानंतर पुढे तुम्ही इथं बघितलं तर तुमच्या ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक पण त्यांनी दिलेली आहे. अधिकृत वेबसाईट म्हणजे ऑफिशियल वेबसाईट तुम्ही बघू शकत असाल तर इथं दिलेली आहे. त्यानंतर एज कॅल्क्युलेटर आपलं वय बसतंय की नाही हे तुम्ही चेक करू शकताय. आणि पुढे मग त्यांचं ॲप्लिकेशन डाउनलोड करायची वेबसाईट वगैरे दिलेली आहे. माझी नोकरीमध्ये तुम्ही जे सेकंडवरती ऑप्शन आहे तो आहे मेगा भरतीचा. म्हणजे ज्यांच्या भरत्या साधारण 1000-2000 पदांच्या पुढे असतात ती साधारण मेगा भरती म्हटली जाते. मेगा भरती म्हणजे ज्या साधारण 1000-2000 पदाच्या वरती ज्या रिक्रुटमेंट्स असतात त्या मेगा भरतीमध्ये येतात. मग आता सध्या सुरू असणाऱ्या मेगा भरती कोणकोणत्या आहेत त्याची माहिती त्यांच्या मेगा भरतीच्या कॉलममध्ये बघायला मिळते. त्या प्रत्येक भरतीच्या शब्दांवरती तुम्ही त्या ह्याच्यावरती क्लिक केलं तर तुम्हाला त्याचे डिटेल्स सगळे पुढे बघायला मिळतात की कधीपर्यंत फॉर्म भरायचा आहे, त्याची परीक्षा कशी असणार आहे, हे सगळं डिटेल्स इथं आपल्याला समोर बघायला मिळत असतात. त्यानंतर तुम्ही परीक्षा, आता येणाऱ्या परीक्षा कोणकोणत्या आहेत त्याची माहिती इथं दिली जाते. परीक्षा म्हणजे कोणत्या, आता आपण मगाशी बघितलं त्या परीक्षाच होत्या पण ती भरत्या. आता ह्या परीक्षा कोणत्या तर सेट, नेट, एंट्रन्स एक्झामिनेशन्स असतील. आता इथं बघा CSIR UGC नेटची परीक्षा आहे म्हणजे सायन्ससाठीची वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद. त्यानंतर नेटच्या परीक्षेबद्दलची माहिती इथं दिलेली आहे. त्यानंतर CTET म्हणजे ज्या एंट्रन्स एक्झामिनेशन्स असतात किंवा शिक्षक रिक्रुटमेंटसाठी
साठीच्या ज्या एक्झाम्स असतात CET वगैरे, MSCET आहे, महाराष्ट्र LLB 3 इयर्सची आहे, त्यानंतर BPEdची CET आहे. ह्याच्या CET बद्दलची माहिती त्यांनी माझी नोकरीच्या परीक्षा ह्या विभागामध्ये दिलेली आहे. प्रवेशपत्र म्हणजे हॉल तिकीट्स, म्हणजे आता आगामी एक्झाम्स ज्या साधारण 8 ते 10 दिवसांमध्ये असू शकतात त्याची हॉल तिकीट्स इथं तुम्हाला अवेलेबल होतात. आता सध्या अग्निवीरचे रिक्रुटमेंट्स त्याचे हॉल तिकीट्स आलेले आहेत. त्यानंतर तुम्ही बघता UPSC CAPF भरतीसाठीची जागा भरतात. त्याची एक्झाम डेट डिक्लेअर झालेली आहे 4 ऑगस्ट 2024ला त्याची परीक्षा आहे. ह्याचे हॉल तिकीट्स तुम्हाला इथं अवेलेबल होतात. म्हणजे इथून त्या लिंकवरती आपण जातो. म्हणजे तुम्ही तिथं खाली बघू शकत असाल ब्लॅकमध्ये आले आहे UPSC हॉल तिकीट, UPSC ॲडमिट कार्ड म्हणून. म्हणजे त्या वेबसाईटवरती म्हणजे इथं तुम्हाला लिंक अवेलेबल होत्या त्या हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी. त्यानंतर माझी नोकरीमध्ये तुम्हाला निकाल बघण्याची सुद्धा सोय केलेली आहे. भरती परीक्षा त्यांचे जे रिझल्ट लागतात ते तिथं खाली तरी त्याची रिझल्ट डिक्लेअर करतात. त्या वेबसाईटवरती तुम्ही क्लिक करून तुमचे रिझल्ट्स जी तुम्ही एक्झाम दिली असेल त्याचे रिझल्ट तुम्ही इथं बघू शकताय. ह्या एकाच वेबसाईटवरती तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी बघायला मिळतात. म्हणजे तुम्हाला वर्तमान भरती म्हणजे आता सध्या कोणकोणती जाहिरात आहे ती, मेगा भरती म्हणजे 1000-2000 पदांच्या पुढे ज्या रिक्रुटमेंट आल्या त्या परीक्षा, त्यानंतर CET, CTET, UGC, नेट, सेट ह्या एक्झाम्सची तारखा, त्याचे डिटेल्स, त्याचे फॉर्म भरण्याची लिंक, हॉल तिकीट्स, रिझल्ट्स आणि दुसरी गोष्ट म्हणजे चालू घडामोडीचे सुद्धा अपडेट तिने त्यांच्या वेबसाईटवरती देतात. ह्याच्यामध्ये तुम्ही पर डे चालू घडामोडी बघू शकता. 27 जुलैचं इथं अपडेट त्यांनी दिलेलं आहे. म्हणजे तुम्ही एकदा ही वेबसाईट ओपन केली तर ह्या वेबसाईटवरती तुम्ही सगळ्याच गोष्टी बघू शकताय. म्हणजे कोणकोणती जाहिरात आलेली आहे, कशाचं हॉल तिकीट आलेलं आहे, कोणता रिझल्ट लागलेला आहे, त्याचबरोबर तुमच्या चालू घडामोडीसुद्धा त्यांनी इथं मराठी आणि इंग्लिश या दोन्ही भाषांमध्ये ह्याच्या चालू घडामोडी दिलेल्या आहे. तेही अपडेट्स तुम्ही बघू शकताय. म्हणजे साधारण तुम्ही इथं त्यांचं एज कॅल्क्युलेटर पण दिलेलं आहे त्यांनी. म्हणजे तुम्हाला वयोमर्यादा तुमची चेक करायची असेल तर तुम्ही इथे एज कॅल्क्युलेटरमधनं वयोमर्यादा चेक करू शकता. हे एज कॅल्क्युलेटर मगाशी आपण जाहिराती बघत असताना सुद्धा तिथं सुद्धा वयोगणक म्हणून दिलेले आहे. याच्यामध्ये तुमची बर्थ डेट टाकू शकता आणि आत्ता ह्या तारखेनुसार आपली बर्थ डेट कॅल्क्युलेट होऊन खाली सगळं शो केलं जातं आहे. आणि पुढे मग आपली ह्या वेबसाईटवरती बद्दलची प्रतिक्रिया तुम्ही फीडबॅक देऊ शकता. त्यांचं ॲपची लिंक दिलेली आहे. म्हणजे तुम्हाला येणाऱ्या कोणकोणत्या जाहिराती आहेत त्या कशा सर्च करायच्या, त्याचे डिटेल्स कसे बघायचे आणि त्यानंतर आपली जर अर्हता म्हणजे आपण जर क्वालिफाय होऊ शकत असतो म्हणजे त्या फॉर्म भरण्यासाठी आपली जर एलिजिबिलिटी बसत असेल तर तुम्ही इथूनच त्या फॉर्मला ॲप्लाय करू शकता. तर विद्यार्थ्यांनो, माझी नोकरी या वेबसाईटवरती तुम्ही जाऊन ह्या बाकीच्या बऱ्याचशा गोष्टींची माहिती घेऊ शकताय. सगळ्यांनी तयारी व्यवस्थित सुरू ठेवा आणि अपडेटसाठी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या वेबसाईटची वेगवेगळ्या वेबसाईटचं हँडल कसं करायचे ह्याच्याबद्दलची माहिती तुम्हाला वेळोवेळी टाकत जाईन. तर लाभ घ्या. ऑल द बेस्ट. थँक्यू.